1090ची स्कीम आहे। एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण। एल शेप मध्ये किचनचा प्लॅटफॉर्म आहे। प्लॅटफॉर्म जवळच्या वॉलला आपल्याला पूर्ण मित्रांनो, घर खरेदी करण्यासाठी खूप छान ऑफर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी। तर मित्रांनो, ऑफर अशी आहे, 1090ची स्कीम आहे। 10% प्लस स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन तुम्हाला आत्ता पे करायचे आहेत आणि 90% जे पेमेंट आहे ते तुम्हाला जेव्हा तुमच्या फ्लॅटचा ताबा भेटेल, पोझिशन भेटेल तेव्हा पेमेंट करायचं आहे। नमस्कार मित्रांनो, मी भीमराव साबळे, काव्या प्रॉपर्टी या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपण डोंबिवली ईस्टला स्टेशनपासून 12 ते 15 मिनिटे ड्रायव्हिंग डिस्टन्समध्ये अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये फ्लॅट पाहणार आहोत। लोकेशन आहे सोनारपाडा। या लोकेशनपासून मेट्रो स्टेशन फक्त तुम्हाला 5 मिनिटं चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल। या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला 3 इंटरनॅशनल स्कूल पाहायला मिळणार आहेत, ते देखील चालत 2 ते 3 मिनिटे एवढ्या अंतरावरती। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता 12 माळ्यापर्यंत पूर्ण काम झालेलं आहे। टोटल 22 माळ्याची बिल्डिंग असणार आहे। जेव्हा ती रेडी होईल तेव्हा ती अशा प्रकारे दिसणार आहे। तर वळूया मित्रांनो आत्ता आपण फ्लॅटकडे। तर मित्रांनो, आत्ता आपण पहिल्या माळ्यावरती आलो आहोत। एका फ्लोअरला टोटल 6 फ्लॅट पाहायला मिळणार आहेत आणि 3 लिफ्ट आणि 2 जिने पाहायला मिळणार आहेत। तर तुमच्या पाठीमागे पाहिलं तर आपल्याला 2 फ्लॅट पाहायला मिळणार आहे। माझ्या लेफ्ट साईडला 2 फ्लॅट पाहायला मिळणार आहेत आणि माझ्या राईट साईडला 2 फ्लॅट पाहायला मिळणार आहे। तर चला वळूया मित्रांनो आत्ता आपण 1 BHK फ्लॅटकडे। समोर तुम्ही पाहू शकता 2 फ्लॅट आहेत। फ्लॅटच्या बाहेर तुम्हाला बराच मोठा स्पेस भेटतो शूज रॅक ठेवण्यासाठी। तर समोर आहे फ्लॅटचा एंट्रन्स। 1 BHK फ्लॅट पाहत आहोत। या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 463 463। फ्लॅटमध्ये आल्यानंतर लेफ्ट साईडला आपण पाहतो फ्लॅटचा लॅमिनेटेड डोर। समोर आहे फ्लॅटचा लिव्हिंग रूम। खूपच सुंदर आणि स्पेशियस एल शेपमध्ये आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळत आहे। मित्रांनो, एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण। समोर आपण पाहतो लिव्हिंग रूमची विंडो, फुल साईज विंडो आपल्याला पाहायला मिळते। फुल साईज विंडो असल्यामुळे आपल्याला नॅचरल एअर, नॅचरल व्हेंटिलेशन खूप छान प्रकारे मिळणार आहे। विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते। पूर्ण बाल्कनीचा व्ह्यू पाहून या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा व्ह्यू पाहूया। खूपच सुंदर नॅचरल व्ह्यू आपल्याला पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा या बाल्कनीमधून एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहत आहोत। मित्रांनो, या लिव्हिंग रूमची साईज पाहायला गेलं तर आपल्याला 10 बाय 15चा लिव्हिंग रूम पाहायला मिळत आहे। एल शेपमध्ये लिव्हिंग रूम आहे मित्रांनो। एल शेपमध्ये लिव्हिंग रूम असल्यामुळे आपल्याला डायनिंग स्पेस प्रॉपर सेट करता येणार आहे। या डायनिंग टेबलची साईज पाहायला गेलं तर 3 बाय 7.5चा आपल्याला डायनिंग स्पेस पाहायला मिळतो। समोर आहे किचनचा एंट्रन्स। किचनमध्ये आल्यानंतर राईट साईडला आपल्याला फ्रीजसाठी सेपरेट स्पेस पाहायला मिळत आहे। समोर पाहतो आपण एल शेपमध्ये किचनचा प्लॅटफॉर्म आहे। प्लॅटफॉर्म जवळच्या वॉलला आपल्याला पूर्ण वॉल टाईल सेटअप पाहायला मिळेल। समोर आहे स्टीलचं सिंक। समोर आपण पाहतो किचनची विंडो। इकडे लेफ्ट साईडला पाहिलं तर वॉशिंग मशीनसाठी सेपरेट स्पेस दिलेला आहे। त्यासाठी लागणारं नळाचं कनेक्शन, इनलेट आउटलेट देखील दिलेलं आहे। पुन्हा एकदा मित्रांनो किचनमधून पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया आपण आणि वळूया या फ्लॅटच्या कॉमन वॉशरूम एरियाकडे। समोर आपण पाहतो कॉमन वॉशरूम एरिया। वॉशरूममध्ये आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप, वेस्टर्न टाईपचं टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे। या वॉशरूमची साईज पाहायला गेलं तर 4 बाय 7चं आपल्याला वॉशरूम पाहायला मिळत आहे। समोर आपण पाहतो मास्टर बेडरूम, बेडरूमचा एंट्रन्स। बेडरूममध्ये आल्यानंतर माझ्या राईट साईडला आपल्याला पाहायला मिळेल मास्टर वॉशरूम। या वॉशरूमची साईज पाहायला गेलं तर 7.5 बाय 4चं वॉशरूम आपल्याला पाहायला मिळत आहे। या वॉशरूमच्या इथून पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण। खूपच सुंदर आणि स्पेशियस बेडरूम आपल्याला पाहायला मिळत आहे। समोर पाहिलं तर बेडरूमला आपल्याला फ्रेंच टाईप विंडो पाहायला मिळते। खूपच सुंदर असा विंडोमधून बाहेरचा व्ह्यू देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। या विंडोच्या इथून पुन्हा एकदा पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आणि
पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया। तर मित्रांनो, कसा वाटला आपल्याला हा 1 BHK फ्लॅट? या प्रोजेक्टमध्ये 1 BHK मध्ये आपल्याला 2 कार्पेट एरिया पाहायला मिळणार आहे। पहिला जो कार्पेट आहे तो 436चा आहे। त्याची प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह 40 लाख आणि आपण हा जो कार्पेट एरिया पाहतोय तो आहे 463 आणि त्याची प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह 42 लाख। यामध्ये सायलेंट निगोशिएबल नक्कीच होईल। पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला स्कीम सांगतो, 10% प्लस स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन तुम्हाला आत्ता भरायचं आहे आणि राहिलेले 90% तुम्हाला जेव्हा तुमच्या घराचा ताबा भेटणार तेव्हा भरायचे आहेत। तर मित्रांनो, या फ्लॅटबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता। व्हिडिओला एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।